जून महिन्यापासून पावसाळा सुरुवात होते, परंतु यावेळेस पाऊस साधारणतः एक महिना उशीर झालेला आहे आणि जातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता की केव्हा एकदा पाऊस पडतो आणि खरीप पिकातील आपल्या कोकणातील शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भात पिकाच्या बियाण्याची पेरणी करेल याची वाट पाहत होता. साधारण मला वाटतंय 25 ते 27-28 तारखेच्या दरम्यान साधारणतः पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी केली. काही पेरणी ही उगून पण आली, परंतु 1 जुलैपासून हा जो मुसळधार पाऊस लागला, त्या मुसळधार पावसामध्ये पूर्णतः जी पेरणी केलेली भात बियाणं होती हे बुडून गेलेली आहेत आणि मुसळधार पावसामुळे जी काही पेरण्या केल्या त्या पेरण्या वाहून गेल्यात. काही पेरण्या आपण जर पाहिल्या तर ह्या सडून गेल्यात, कुजून गेलेल्या आहेत. शेतकऱ्याने बाजारातून नवीन भात बियाणं आणलं आणि त्याची पेरणी केली, त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे. आणि आज पुन्हा पेरणी करावी तर पुन्हा ही आपण पाहता की सगळी शेतं ही पाण्यानं भरलेली आहेत. म्हणजे आज 1 तारखेपासून तर आजचा 7 तारीख आहे, म्हणजे 7 दिवस झाले की संपूर्णतः पेरणी पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे संपूर्ण सोडून गेले, कुजून केलेले आहे. आज शेतकऱ्याकडे भात बियाणं देखील उपलब्ध नाही, त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी तर करू शकत नाही. एक दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याच्या समोर उभं राहिलेलं आहे. आणि एकंदर असं जर पाहिलं तर आज भात बियाणं हाताशी नाही आहे. भाताची रोपं सडून गेलेले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा हा खरीप हंगामातील भाताचं जे पीक आहे, हे भाताचा हंगाम म्हणजे खरीपाचा हंगाम निघून जाते की काय, अशी एक चिंता शेतकऱ्याच्या मनामध्ये भेडसावत, एक भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तरी माझे प्रशासनाला विनंती आहे की आज ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं जवळजवळ हे पेरणीचं संपूर्णतः नष्ट झालेले आहे. तरी यावर प्रशासनाने, सरकारने या कोकणातील किंवा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला काहीतरी भरीव मदत करावी यासाठी अशी विनंती आहे.